नमस्कार मित्रांनो, भाजीला काही नाही आहे तर झटपट बनवा आपलं शेंगदाण्याचं पिठलं. तर त्यासाठी घ्यायचे एक पातेलं, त्याच्यामध्ये घ्यायचे थोडंसं आवश्यकतेनुसार तेल आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि आपला कढीपत्ता असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही हरकत नाही. आता हा छान तडतडला की त्याच्यामध्ये घालायचा आहे आपला बारीक चिरलेला कांदा आणि तो छान मस्त तेलामध्ये परतवला की त्याच्यामध्ये घालायचे बारीक चिरलेले टमाटर आणि ते दोन्ही पण छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. ते झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि मिक्स करायचे. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर घ्यायची आणि ते छान वाटून घ्यायचे. ते वाटलं की त्याच्यामध्ये आपण बघू शकता बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते वाटलं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं बारीक कूट घालायचं आहे. 5 ते 6 चमचे घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्स होण्यासाठी आणि ते छान वाटून घ्यायचं आहे. ते छान पातळ असं वाटून झालं की ते आपलं हे फ्राय झालं की त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे आणि हे मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान असा कलर येतो त्याला. आता त्याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि पातळ झाला असेल तर कूटसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालून मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, नाही तर ओतू जाऊ शकतं. बघू शकता झालं आहे आपलं पिठलं रेडी खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.